नमस्कार मंडळी. सकाळ झाली की आपल्या डोक्यात सर्वात आधी कोणता विचार येतो याचा कधी शांतपणे विचार केला आहे का? अनेक लोकांसाठी डोळे उघडताच एकच चिंता मनात येते, आज पोट व्यवस्थित साफ होणार का? टॉयलेटमध्ये गेल्यावर काही जण हातात मोबाईल घेऊन बराच वेळ बसून राहतात. वेळ कसा निघून जातो हेही कळत नाही. काहींना गरम पाण्याशिवाय किंवा चहा कॉफीशिवाय हालचालच होत नाही, तर काहींची सकाळ एखादं चूर्ण, गोळी किंवा सिरप घेतल्याशिवाय सुरूच होत नाही. हळूहळू ती सगळी प्रक्रिया इतकी रोजची होते की आपल्याला ती चुकीची वाटतच नाही. तीच आपली नॉर्मल रुटीन बनून जाते. पण इथेच थोडं थांबून विचार करणं फार गरजेचं आहे. जर दररोज काही ना काही औषध घ्यावं लागत असेल, पोट सतत भरल्यासारखं वाटत असेल, गॅस, फुगवटा किंवा जळपणा कायम जाणवत असेल आणि मल नीट न होता कडक, चिकट किंवा अर्धवट राहत असेल, तर हा साधा त्रास नाही. हे वयामुळे होतंय, सवयीचा प्रश्न आहे असं म्हणून दुर्लक्ष करता येणारा नाही. प्रत्यक्षात तुमचे शरीर अशा लक्षणांमधून तुम्हाला वारंवार संकेत देत असतं की आत काहीतरी असंतुलन आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण कुठलेही वरवरचे तात्पुरते उपाय किंवा लगेच परिणाम दाखवणारे चमत्कारी सल्ले पाहणार आहोत. गोळ्या किंवा चूर्णावर अवलंबून राहण्याऐवजी आपण मुळात जाऊन हे समजून घेणार आहोत की पोट बिघडण्यामागचं खरी कारणे काय आहेत, आपल्या रोजच्या सवयीमध्ये नेमकी चूक कुठे होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही औषधांशिवाय नैसर्गिक पद्धतीने पचनसंस्था कशी सुधारता येईल. कारण जेव्हा समस्या मुळापासून समजते तेव्हाच तिचा कायमस्वरूपी उपाय सापडतो. आपण बहुतेक वेळा एक महत्त्वाची गोष्ट लक्षातच घेत नाही, ती म्हणजे वेळेचा आपल्या शरीरावर होणारा खोल परिणाम. आपल्याला असं वाटतं की शरीर आपल्याला हवं तेव्हा प्रतिसाद देतं, पण शरीराचं कार्य असं मनमानी नसतं. मानवी शरीर हे कोणतंही यंत्र नाही की इच्छेप्रमाणे सुरू बंद करता येईल. त्याचा प्रत्येक क्रियेमागे एक ठरलेली नैसर्गिक वेळ असते, एक अंतर्गत घड्याळ असते. त्याचा तालावर शरीर सुरळीत काम करत असतं. यामध्ये सकाळचा काळ अत्यंत निर्णायक ठरतो. ही वेळ शरीरासाठी स्वच्छतेची असते. मल विसर्जनासाठी शरीर स्वतःहून तयार होतं आणि संकेत देत असतं. पण आपण या संकेताकडे दुर्लक्ष करतो. रात्री उशिरापर्यंत जागणं, सकाळी घाईघाईत उठणं, उठताच मोबाईलमध्ये पाहणं, डोक्यात कामाचा ताण घेणं, या सगळ्यामुळे शरीराचा नैसर्गिक आवाज दबला जातो. एखाद्या दिवशी असं झालं तर फारसा फरक पडत नाही, पण जेव्हा हीच दिनचर्या रोजची बनते तेव्हा शरीर प्रतिक्रिया द्यायला लागतं. जणू काही ते ठरवून टाकतं की आता योग्य वेळ नाही. हळूहळू ही सवय पक्की होते आणि पोट साफ न होणं आपल्याला सामान्य वाटू लागतं. त्यामुळे लक्षात ठेवा, पोटाच्या आरोग्यासाठी जबरदस्ती, गोळ्या किंवा ताणतणाव आवश्यक नाहीत. आवश्यक आहे ती एक ठरलेली वेळ, सातत्य आणि शरीराच्या नैसर्गिक लयीशी जुळवून घेण्याची सवय. आपण बघूया पहिला उपाय. आयुर्वेदात शरीरात शुद्ध ठेवण्यासाठी ज्या औषधाला विशेष महत्त्व दिले जाते त्यामध्ये त्रिफळाचा अग्रक्रम लागतो. हरडा, बेहडा आणि आवळा या तिन्ही गुणकारी फळांचा संतुलन संयोग म्हणजे त्रिफळा. हे औषध केवळ तात्पुरता आराम देत नाही, तर पचनसंस्थेची मुळापासून काळजी घेते. आतड्यांमध्ये साचलेले अपचित अन्न, मलाचे अवशेष आणि शरीराला हानी पोहोचवणारे विषारी घटक हळूहळू बाहेर काढण्याचे काम त्रिफळा नैसर्गिकरित्या करते. त्यामुळे पोटावरचा ताण कमी होतो, हलकेपणा जाणवतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या आपोआप आटोक्यात येऊ लागते. विशेष म्हणजे त्रिफळा आतड्यांची हालचाल नैसर्गिक पद्धतीने वाढवते. कोणताही त्रास किंवा सवय न लावता शरीर शुद्ध ठेवण्याचं काम करते. दुसरीकडे दही हे पचनासाठी अत्यंत उपयुक्त असे नैसर्गिक प्रोबायोटिक आहे. त्यामधील चांगले जीवाणू आतड्यातील जीवाणूंचे संतुलन सुधारतात. त्याचा थेट परिणाम पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. जेव्हा त्रिफळा आणि दही एकत्र घेतले जातात तेव्हा त्यांचा संयुक्त प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे जाणवतो. त्रिफळा आतड्यांमधील घाण साफ करते, तर दही त्या आतड्यांना बळकटी देऊन त्याचे कार्य सुरळीत ठेवते. या संयोजनामुळे पचनसंस्था अधिक सक्षम बनते, पोट साफ होण्याची प्रक्रिया नियमित होते आणि शरीरात थकवा न राहता नैसर्गिक ऊर्जा टिकून राहते. या उपायाचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी योग्य वेळ आणि पद्धत पाळणे गरजेचे आहे. रात्री झोपण्याच्या साधारण अर्धा तास आधी आंबट नसलेला ताजा दही एका वाटीत, त्यात 1 चमचा त्रिफळा चूर्ण नीट मिसळावे आणि ते सावकाश खावे. हे मिश्रण घेतल्यानंतर त्वरित पाणी पिणे टाळल्यास त्याचा परिणाम आतड्यावर अधिक प्रभावीपणे होतो. नियमित वापरामुळे पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि त्वचेवर नैसर्गिक तेज दिसू लागते.
मात्र ज्यांना आम्लपित्त, जास्त गॅस किंवा पोटात जळजळ जाणवते त्यांनी त्रिफळाचे प्रमाण कमी ठेवावे. तसेच गर्भवती महिला किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी हा उपाय सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, या टप्प्यावर एक गोष्ट शांतपणे आणि स्पष्टपणे समजून घेणं फार गरजेचं आहे. पोट साफ व्हावं म्हणून दिली जाणारी झटपट रेचक औषध आणि आतड्यांना हळूहळू स्वतः काम करायला शिकवणारे नैसर्गिक उपाय, या दोन्हीचा परिणाम दिसायला जरी सारखा वाटत असला तरी शरीरावर त्याचा प्रभाव पूर्णपणे वेगळा असतो. झटपट परिणाम देणारी औषध आज तुम्हाला आराम देतात, पण पुढे जाऊन शरीराला त्याची मोठी किंमत मोजावी लागते. अशा औषधांमुळे आतड्यांची स्वतःची हालचाल मंदावते, शरीर बाहेरून मिळणाऱ्या औषधांवर अवलंबून राहतं आणि काही काळाने औषधांशिवाय पोट साफ होणंच कठीण बनतं. त्यामुळे वरवर आराम मिळतो, पण मूळ समस्या तशीच राहते. काही लोकांना सकाळी थेट भिजवलेले मनुके खाल्ल्यावर जडपणा जाणवतो किंवा पचन नीट होत नाही. अशा व्यक्तींसाठी त्याच उपायाचा आणखी एक सौम्य आणि सोपा मार्ग आहे. तेच मनुके पाण्यात उकळून त्याचा कोमट काढा किंवा हलकसं सूप तयार करून सकाळी किंवा संध्याकाळी घेता येतं. हा प्रकार पोटासाठी खूप सौम्य असतो, दीर्घकाळ सुरक्षितपणे घेता येतो आणि आतड्यांवर कुठलाही अनावश्यक दबाव न टाकता हळूहळू सुधारणा घडवतो. तसेच ज्यांना मनुके अजिबात मानवत नाहीत त्यांच्यासाठी रात्री 1 ते 2 अंजीर भिजवून सकाळी उपाशापोटी खाणं हा उत्तम पर्याय ठरतो. हा उपायही आतड्यांना नैसर्गिक गती देण्यासाठी उपयोगी ठरतो. आता जर बद्धकोष्ठतेची समस्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून चालू असेल तर रात्रीचा एक साधा पण प्रभावी उपाय मदतीला येऊ शकतो. झोपण्याआधी 1 चमचा शुद्ध त्रिफळा चूर्ण, 1 चमचा देशी तूप आणि 1 कप कोमट पाणी, हे तिन्ही एकत्र घेतल्यास आतड्यांना स्निग्धता मिळते, वात शमन होतं आणि शरीरातील स्वच्छतेची प्रक्रिया हळूहळू पण ठामपणे सुरू होते. या उपायाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो पोटाला धक्का न देता नियमितपणा शिकवतो, ज्यामुळे शरीर ठराविक वेळेला आपोआप प्रतिसाद देऊ लागतं. शेवटी एवढंच सांगायचं आहे की पोट साफ करणं म्हणजे शरीरावर जोर जबरदस्ती करणं नव्हे. पोटाला योग्य ओलावा, शांतता, वेळ आणि नियमित सवय दिली तर औषधांची गरज आपोआप कमी होत जाते आणि शरीर नैसर्गिकपणे आपलं काम करू लागतं. अनेक जण तक्रार करतात की मी योग्य वेळेला आणि योग्य अन्न खातो तरीही सकाळी पोट साफ होत नाही. बाहेरून पाहिलं तर आहारात काहीच चूक वाटत नाही. मग अडचण नेमकी आहे कुठे, असा प्रश्न पडतो. पण बऱ्याच वेळा या समस्येचं मूळ जेवणात नसून झोपेत दडलेलं असतं. झोप आणि पचनसंस्था यांच्यात अतिशय घट्ट नातं आहे, पण त्याकडे आपण बहुतेकदा दुर्लक्ष करतो. जेव्हा झोपेची सवय विस्कळीत होते तेव्हा शरीराचा नैसर्गिक रिदम बिघडतो आणि त्याचा थेट परिणाम पोटावर दिसून येतो. म्हणूनच झोपण्यापूर्वी स्वतःकडे थोडा वेळ देणं गरजेचं आहे. तुमचं मन शांत आहे का की अजूनही दिवसभराच्या विचारांची गर्दी डोक्यात सुरू आहे? शरीर सैल झालं आहे का की ताण अजूनही अंगात रुतून बसलेला आहे? जर मन आणि शरीर दोन्हीही विश्रांतीत नसतील तर सकाळी पोट साफ होणं कठीण होतं. चांगली झोप म्हणजे केवळ आराम नव्हे तर योग्य पचन, आतड्यांची सुरळीत हालचाल आणि नैसर्गिक मल विसर्जनासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. दिवसाची सुरुवात कोमट किंवा गरम पाण्याने करणं ही बद्धकोष्ठतेवरचा अतिशय सोपा, सुरक्षित आणि परिणामकारक उपाय मानला जातो. रात्रभर झोपेत असताना शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि आतड्यांची गती मंदावते. अशा स्थितीत सकाळी उठताच कोमट पाणी प्यायल्यास पचनसंस्थेला नैसर्गिक संकेत मिळतो की आता काम सुरू करण्याची वेळ झाली आहे. यामुळे आतड्यांची हालचाल पुन्हा सक्रिय होते आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सहजपणे सुरू होते. बद्धकोष्ठतेचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. जेव्हा शरीराला आवश्यक तेवढं पाणी मिळत नाही तेव्हा मल कठीण आणि कोरडा बनतो. सकाळी कोमट पाणी घेतल्याने शरीराला लगेच ओलावा मिळतो, मल मऊ होण्यास मदत होते आणि तो बाहेर टाकणं सोपं जातं. त्यामुळे जोर लावण्याची गरज पडत नाही आणि शौच करताना होणारा त्रास कमी होतो. त्याचबरोबर गरम पाणी पचनक्रिया सुधारून अन्न नीट पचायला मदत करतं. हा उपाय करताना योग्य पद्धत पाळणंही तितकंच आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 1 कप कोमट किंवा हलकं गरम पाणी हळूहळू प्यावं. हवं असल्यास त्यात थोडंसं लिंबाचा रस घालता येतो. लिंबातील नैसर्गिक घटक पचनसंस्थेला चालना देतात आणि आतड्यांची हालचाल वाढवतात. काही जण चवीसाठी किंवा अतिरिक्त फायद्यांसाठी मध घालतात, पण तो अनिवार्य नाही.
सातत्य ठेवणं हीच या उपायाची खरी किल्ली आहे. शेवटी हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की सकाळचं गरम पाणी हा कोणताही चमत्कारी उपाय नसून तो निरोगी सवयीचा एक भाग आहे. दिवसभर भरपूर पाणी पिणं, फायबरयुक्त आहार घेणं जसं की फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्य आणि नियमित दिनचर्या पाळणं हे सगळं एकत्र केल्यास दीर्घकालीन फायदा दिसून येतो. सकाळी कोमट पाणी पिणे हा बद्धकोष्ठतेवरचा एक नैसर्गिक सौम्य आणि औषधांशिवाय पचन सुधारण्याचा प्रभावी मार्ग आहे. आपण अनेकदा पोटाच्या त्रासाकडे फक्त शारीरिक समस्या म्हणून पाहतो, पण प्रत्यक्षात पोट आणि मन याचं नातं खूपच घट्ट असतं. इतकं की पचन संस्थेला अनेक तज्ज्ञ दुसरा मेंदू असंही म्हणतात, कारण आपल्या आतड्यांमधील नर्वस सिस्टम थेट मेंदूशी संवाद साधत असते. त्यामुळे मनात चाललेली अस्वस्थता, सततचे विचार, चिंता, राग किंवा दडपणलेले दुःख हे सगळं पोटावर शांतपणे पण खोलवर परिणाम करतं. याच कारणामुळे ध्यान, श्वसनाचे सराव, योग निद्रा किंवा काही मिनिटाची शांत बसण्याची सवय ही फक्त मानसिक आरोग्यासाठी नाही तर पचनासाठीही अत्यंत उपयुक्त ठरते. जेव्हा श्वास हळू आणि खोल होतो तेव्हा शरीराची नर्वस सिस्टीम शांत होते. त्याचा थेट फायदा आतड्यांच्या हालचालीवरही होतो आणि पचनक्रिया पुन्हा नैसर्गिक गतीने चालू होते. मन शांत झालं की शरीर साठवणं सोडून देतं आणि रिकामेपणाची प्रक्रिया सुरळीत होते. मित्रांनो, कॉन्स्टिपेशन म्हणजे केवळ पोट साफ न होणं इतकाच साधा त्रास नाही. हा आपल्या शरीराचा एक इशारा असतो. जणू शरीर आपल्याशी बोलत असतं. तो इशारा सांगतो की आपली दिनचर्या विस्कळीत झाली आहे, झोप अपुरी आहे, आहार चुकीचा आहे किंवा मनावर सतत ताण आहे. पण अनेकदा आपण या संकेताकडे दुर्लक्ष करतो. झटपट आराम मिळावं म्हणून गोळ्या घेतो, जोर लावतो किंवा तात्पुरते उपाय करून समस्या दाबण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला थोडा आराम मिळतो, पण आतल्या मुळाशी असलेला त्रास तसाच राहतो. परिणामी शरीर पुन्हा पुन्हा तेच संकेत देत राहतं आणि हळूहळू पचनसंस्थेची नैसर्गिक गती मंदावू लागते. जेव्हा आपण हळूहळू शरीराशी सहकार्य करतो तेव्हा पचनसंस्था स्वतःच सुधारायला लागते. शौचाची वेळ नियमित होते, औषधांची गरज कमी कमी होत जाते आणि आतड्यांची ताकद पुन्हा वाढते. हा बदल एका दिवसात होत नाही, पण तो खोलवर आणि टिकाऊ असतो. शरीर आणि मन यांचा समतोल जुळून आला की पोटाचे त्रास फक्त थांबत नाहीत, तर आरोग्याकडे नेणारे एक नैसर्गिक आणि स्थिर मार्ग खुला होतो. म्हणूनच स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा.